10वी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजा मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं आहे की 10वीच्या निकालाची तारीख ठरलेली आहे व विद्यार्थी मित्रांनो, संभाव्य तारीख आपल्यासमोरती आलेली आहे. पहा, या ठिकाणी न्यूज आहे. तर ती मी सांगतो त्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. साम टी व्हीची न्यूज आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत या लवकर भेटत राहणार आहेत. निकाल कसा चेक करायचा हे सगळे अपडेट, ठीक आहे. तर लवकर जा, सबस्क्राईब करून टाका आणि तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज किती पडतील तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तारीख 10वीच्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वाची बातमी. पहा, या दिवशी निकाल लागण्याची शक्यता, संभाव्य तारीख आली. जास्त वेळ नाही घालत, डायरेक्ट 10वीचा निकाल या दिवशी लागण्याची शक्यता, टेंटेटिव्ह डेट. पहा, या ठिकाणी असं सांगितलं आहे की 10वीचा निकाल 12वीच्या निकालानंतर लगेचच लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, त्यानंतर लगेच 10 ते 12 दिवसात म्हणजेच 2 ते दुसऱ्या आठवड्यात कधीही लागू शकतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र बोर्डाकडून माहिती देण्यात येईल. ठीक आहे. 10वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी सुरू आहे. लवकरच ही तपासणी पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेच 10वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. तुम्ही 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, तपासणी काही जिल्ह्याची राहिलेली आहे, ठीक आहे. 1-2 जिल्ह्याची थोडेफार राहिलेले आहेत. ते झाले की अपलोड होतात मार्क्स. अपलोड व्हायला 1 दिवस लागतो, ठीक आहे. 1 दिवस म्हणजे असं तुमचं सेकंड आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यात तर तारीख सांगतो मी. आपण 12वीची एक्सपेक्टेड तारीख सांगितली होती. त्यामध्ये आपली तारीख एकदम मी 2 सांगितली, म्हणजे असंच नव्हतं सांगितलं की मी सांगितलं होतं पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 ते 4 तारखेदरम्यान निकाल लागेल, पण 2 तारखेला तो लागला होता. आता ह्यावेळेस पण सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेला सुट्टी आहे. सुट्टीचा पण लागतो तसं काही अडचण नाही. पण एक 10 तारीख ते तुमचा 13 ते 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 तारीखच धरा. या 4 दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तर या 4 दिवसात निकाल लागेल की नाही याचा व्हिडिओ मी अपलोड करेल आणि आपल्या ज्या एक्सपेक्टेड तारीख आपण ज्या सांगतो त्याच्यात निकाल लागतो म्हणजे लागतो. आम्ही मागच्या वेळेसचे निकाल पाहून किंवा मग थोडंफार वरती चौकशी करून आम्ही ती तारीख सांगत असतो, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. निकालाची एकदम ॲक्युरेट ज्यावेळेस तारीख येईल, ॲक्युरेट तारीख आल्यानंतर आपल्याच चॅनलवरती व्हिडिओ सगळ्यात आधी पडेल आणि त्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता. आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल 10वी नंतर, काहींना CET 11वी-12वी द्यायची आहे, ठीक आहे. काहींना JEE नीट. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅनलवरती सगळी प्रिपरेशन ही फ्रीमध्ये करून घेतली जाते. आपल्या डिप्लोमाचं सेपरेट चॅनल आहे, GMS डिप्लोमावाला. हे चॅनल आहे. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पुढे ते काम येईल. त्यानंतर बाकीच्या 10वी-12वीसाठी हे आहे 12वीपर्यंत, ठीक आहे तुम्हाला. आणि CETसाठी वेगळं आहे. CET, GMS, CET 2.0 हे चॅनल आहे. तर हे तिन्ही चॅनल तुम्हाला नक्की मदत करतील तुमच्या बेस्ट प्रिपरेशनसाठी, ते पण फ्रीमध्ये. आता इंजिनिअरिंगमध्ये आपण कॉलेज लिस्ट देतो, ते फ्रीमध्ये देतो. त्यानंतर डिप्लोमामध्ये आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर वगैरे ते देतो, ते पण एकदम फ्रीमध्येच देतो ॲपमध्ये, ठीक आहे. त्यानंतर आपल्या 11वी-12वीचे जे कंटेंट होते म्हणजेच पेपरचं इम्पॉर्टंट क्वेश्चन ते पण आपले हे फ्रीमध्येच होते. 12वीच्या आता तुम्ही जाणार आहात 11वी-12वीला, तर ते सगळं आपण प्रिपरेशन याच चॅनलवरती करून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, निकाल कसा पाहावा हे थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. पहा, तर या ठिकाणी सर्च करायचं आहे गुगलला जाऊन, एक्झाम सरकारी रिझल्ट इन्फो अशा पद्धतीने सर्च करायचं. पहिली वेबसाईटवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर खाली यायचं आणि खाली जसं याल तसं तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डचं तुम्हाला दिसेल, ठीक आहे. महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी एक ॲड आहे. या महाराष्ट्र HSC बोर्डवर महाराष्ट्र 10th-12th रिझल्टवरती आलात तर खाली या ठिकाणी यायचं, ठीक आहे. खाली जसं आलात तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इम्पॉर्टंट डायरेक्ट लिंक म्हणून. तर पहा, या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट होऊन या ठिकाणाहून तुम्ही लिंकवर क्लिक करून रिझल्ट चेक करू शकता. खूप इझी पद्धत आहे, लवकर चेक करू शकता, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.